ओके. प्रिव्हियस लेक्चरला आपण 3 ट्रिगरिंग मेथड्स बघितल्या होत्या. अदर दॅन ज्या का पहिल्या 5 ट्रिगरिंग मेथड्स आपण स्टार्टिंगला चॅप्टरच्या बघितल्या होत्या, त्याच्या व्यतिरिक्त 3 ट्रिगरिंग मेथड पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितल्या होत्या. त्याच्यामधली पहिली होती युजेटी ट्रिगरिंग मेथड. दुसरी कोणती होती, आपण फुली रेक्टिफायर यूज करून ते केलं होतं. आणि अजून एक कोणती बघितली होती, आठवत आहे का? रिलॅक्सेशन ऑसिलेटर अशी काय तर होती बघा एक. ओके. आपण 3 मेथड्स पाठीमागच्या लेक्चरला बघितल्या होत्या ट्रिगरिंग मेथडच्या. त्याच्यामधले थर्ड मेथड होती ती पल्स ट्रान्सफॉर्मरची. पल्स ट्रान्सफॉर्मर बघितली होती. नंतर फुली रेक्टिफायर सर्किट बघितलं होतं युजेटी मधलं, त्याला कसं आपण ट्रिगर करतोय फुली सर्किट यूज करून. आणि युजेटी ट्रिगरिंग सर्किट हे एक बघितलं होतं. 3 मेथड्स आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितल्या होत्या. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो सर. हा, ठीक आहे. आता नेक्स्ट जी काय ट्रिगरिंग मेथड आहे ती ऑप्टोकपलर बेस्ड ट्रिगरिंग मेथड. ऑप्टोकपलर बेस्ड ट्रिगरिंग मेथड. त्याला ऑप्टोकपलर का म्हटले तर याच्यामध्ये आपण बाय युजिंग लाईट, म्हणजे जी काही लाईट आपण हे करणार आहे, लाईटचा यूज करून आपण ट्रिगर करणार आहे. SCR ला आपण काय करणार आहे, लाईट थ्रू ट्रिगर, म्हणजे डायरेक्टली लाईट फोकस करणार नाही SCR ला, पण त्याचं जे काही ट्रिगरिंग सर्किट आहे त्याच्यामध्ये आपण लाईट यूज करणार आहे. म्हणजे LED आणि एक फोटो सेन्सर आपण यूज करून किंवा ऑप्टोकपलर जे काही फोटो सेन्सर असतो किंवा लाईट सेन्सर असतो त्यालाच आपण ऑप्टोकपलर म्हणतो. लक्षात आहे. ऑप्टोकपलर म्हणजेच काय असतो तर तो एक लाईट सेन्सर असतो. लाईट सेन्स करतो, त्याचा आउटपुट काय करतो, प्रोड्यूस करत असतो, म्हणून त्याला लाईट सेन्सर म्हणतो. आता एकदम सोपं आहे दिसायला, जरी किंवा तुम्हाला जर कॉम्प्लिकेटेड वाटत असलं तरी एकदम सोपी सर्किट आहे. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये SCR कुठंच दिसत नाही, पण काय हो ह्या सर्किटचा आउटपुट इथून बघा, हे कुठं देणार आहे आपण, हे तिथे SCR ड्रॉ केलेलं नाहीये पुढं. म्हणजे हे जे काय आउटपुट आहे हे आउटपुट आपण SCR गेट, म्हणजे SCRचे गेट टर्मिनलला इथून आपण आउटपुट देणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपला SCRचे गेट टर्मिनल कनेक्टेड असणार आहे पुढं, आणि त्याला आपण तो सिग्नल देणार आहे. त्या लक्षामध्ये SCRला गेट सिग्नल देणार आहे. इथं जे काय आउटपुट जनरेट होणार आहे इथून जे काही सिग्नल आपल्याला मिळतो आपण SCRच्या गेटला देणार आहे. ओके, त्यामुळे ते SCR ड्रॉप केलेलं नाही. त्याच्यामध्ये 2 सर्किट्स आहेत, एक हे सर्किट आहे आणि दुसरं या साईडचं सर्किट आहे. ओके, ते दोन्ही सर्किटमध्ये काय आहे बघा, एक Q1 ट्रान्झिस्टर आहे, हा Q2 ट्रान्झिस्टर आहे. आता Q1 ट्रान्झिस्टर आहे तो आपला नॉर्मल ट्रान्झिस्टर किंवा नॉर्मल पॉवर ट्रान्झिस्टर म्हणा तो आहे, आणि हा Q2 ट्रान्झिस्टर आहे तो लाईट सेन्सर आहे, म्हणजे ऑप्टोकपलर आहे. म्हणजे फोटो ट्रान्झिस्टर आहे थोडक्यात. फोटो ट्रान्झिस्टर म्हणजे इट कॅन सेन्स द लाईट, मी तो लाईट सेन्सर करतो, म्हणजे लाईट वरती त्याचं ऑपरेशन डिपेंड आहे फोटो सेन्सरवरती. म्हणजे फोटो ट्रान्झिस्टरचं जे काय ऑपरेशन असते ते लाईट वरती डिपेंड असतं. आता तुम्हाला तो फोटो सेन्सर झालेला नाही किंवा फोटो ट्रान्झिस्टर झालेलं नाही, बरोबर आहे का? का झालाय फोटो ट्रान्झिस्टर? नो सर. हा, आता फोटो ट्रान्झिस्टरचं वर्किंग कसं असते, म्हणजे आपल्या नॉर्मल ट्रान्झिस्टर सारखंच त्याचं सेम वर्किंग असते, फक्त याचं जे काही बेस टर्मिनल असते की नाही ते बेस टर्मिनलच्या तिथं लाईट फोकस करायची असते. त्याचं वर्किंग बाकी सगळं सेम असते, याची काही वर्किंग आहे ती सेम असते. फक्त जो काही बेस टर्मिनल असते ना त्या ट्रान्झिस्टरचं, ते बेस टर्मिनल वरती आता इथं कसं केलंय बघा, Q1 ट्रान्झिस्टरला आपण बेस एक कनेक्ट केले आपल्या सर्किटला, पण इथं बेस तुमचा ओपन असणार आहे, बेस कुठेही कनेक्ट केलेलं नसतं. कारण का, त्या बेसवरती तुम्ही लाईट फोकस करायची, म्हणजे त्याला बेसला सिग्नल मिळेल, त्यावेळी तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होतो. म्हणजे या लाईट ज्यावेळेस तुम्ही बेसला फोकस कराल त्यावेळी तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होतो, जर लाईट फोकस केलेली नसेल तर तुमचा ट्रान्झिस्टर ऑफ असतो. असतेच वर्किंग असतं. आले का लक्षात?
ऑप्टोकपलर किंवा फोटो ट्रान्झिस्टर कसा वर्क होतो. त्याचं बाकी सगळं वर्किंग त्याचं सेम असते. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, याच्या बेसला सिग्नल मिळाला का हा ट्रान्झिस्टर ऑन होतो, जे बेसला सिग्नल नाही मिळाला का हा ट्रान्झिस्टर ऑफ स्टेटमध्ये असतो. तसंच सेम आहे इथं, सिग्नल आपण एका सर्किट थ्रू ह्याला Q1 ट्रान्झिस्टरच्या बेसला प्रोव्हाइड केलेला आहे. पण ऑप्टोकपलर किंवा जो काही आपलं फोटो ट्रान्झिस्टर आहे त्याचं आपलं बेस टर्मिनल ओपन असतं, कुठंच कनेक्ट केलेलं नसतं. त्या बेस टर्मिनलवरती लाईट फोकस केली का तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होतो, बेस तिथली लाईट तुम्ही रिमूव्ह केली का तुमचा ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे. एवढाच चेंज आहे. आले लक्षात ऑप्टोकपलर कसा वर्क होतोय? आले का लक्षात? हो सर. ओके. आता दोन सर्किट्स आहेत. एक पहिल्यांदा ही प्रायमरी सर्किट, आता हा एलईडी आहे बरं का, हा जो डायोड सारखा ही करून आता ही लाईट फोकस केला, हा एलईडी आहे. हा एलईडी आहे तो ऑप्टोकपलरच्या बेसवरती लाईट फोकस करणार आहे. ज्यावेळेस तुमचा एलईडी ऑन होईल त्यावेळेस हा ट्रान्झिस्टर तुमचा ऑन होईल. हा ट्रान्झिस्टर ऑन झाला का तुमच्या एससीआरच्या आउटपुटला, म्हणजे जे काही रेजिस्टर आरईच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज असेल ते तुमचं एससीआरच्या गेटला जाणार आहे. हे आपला मेन आपलं टार्गेट काय आहे, हा तुमचा ट्रान्झिस्टर ऑन करायचा आहे. हा ट्रान्झिस्टर ऑन कधी होईल हो? हा Q2 ट्रान्झिस्टर ऑन कधी होईल? हा ऑप्टोकपलर आहे, ऑन कधी होईल? कधी होईल ऑन ऑप्टोकपलर? मी तुम्हाला आता फोटो ट्रान्झिस्टर वर्किंग सांगितलं ना, कधी ऑन होईल हा? बेसवर लाईट फॉल केलं. लाईट म्हणजे ह्याच्या बेसवरती लाईट जर इमिट झाली तर हा तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे. म्हणजे बेसवरती लाईट इमिट कधी होणार आहे ह्याच्या? हा एलईडी ऑन झाल्यानंतर, बरोबर. एलईडी ऑन झाल्यानंतर ही जी काही लाईट असेल तुमची एलईडीची ट्रान्झिस्टरच्या बेसला कनेक्ट होईल. आता हा एलईडी ऑन फक्त करायचा आहे आणि हा एलईडी ऑफ करायचा आहे, हे आपलं एवढंच फंक्शन आहे. आता हा एलईडी ऑन कधी होईल? जर ह्या व्हीसीसी प्लस व्हीसीसी कडून तुमच्या ग्राउंडला सिग्नल प्रोव्हाइड झाला तर, मध्ये कुठं जरी हा डिस्कनेक्ट झाला सिग्नल तर तुमच्या ग्राउंडला सिग्नल जाणार आहे का हो? नाही. नाही जाणार. नाही. बरोबर. म्हणजे तुमचं ग्राउंडला कनेक्ट नाही झालं तर तुमचा एलईडी तुमचा ऑन होणार नाही, बरोबर आहे. आता हा जो काही Q1 ट्रान्झिस्टर आहे ना, इट ऍक्ट एज अ स्विच, हा स्विच सारखा ऍक्ट होतोय. म्हणजे ह्याच्या बेसला सिग्नल मिळाला का हा ऑन होतोय, ह्याच्या बेसला सिग्नल नाही मिळाला का हा तुमचा ऑफ होतोय. म्हणजे तुमचा एलईडी हा ऑन कधी होणार आहे? ज्यावेळेस हा ट्रान्झिस्टर ऑन असेल त्यावेळेस हा तुमचा एलईडी ऑन होणार आहे. कारण हा ट्रान्झिस्टर ऑन असल्याशिवाय तुमचा हा ग्राउंडला सिग्नल जाणार नाहीये. लक्षात, हा ट्रान्झिस्टर ऑफ असेल तर तुमचा इथून तुमचा Q1 ट्रान्झिस्टर तुमचा सिग्नल खाली ग्राउंडला जाणार नाहीये. त्याच्यामुळं हा ट्रान्झिस्टर ज्यावेळेस ऑन असेल त्यावेळेस तुमचा हा करंट ग्राउंडला कनेक्ट होईल. हा ट्रान्झिस्टर ऑफ असेल त्यावेळेस तुमचा हा करंट ग्राउंडला कनेक्ट होणार नाहीये. म्हणजे हा ट्रान्झिस्टर ऑन करणं हा आपला टास्क आहे. म्हणजे हा ट्रान्झिस्टर ऑन असेल त्यावेळेस हा एलईडी ऑन असेल आणि हा एलईडी ऑन असेल त्यावेळेस तुमचा ऑप्टोकपलर ऑन होणार आहे आणि ऑप्टोकपलर ऑन झाल्यावर तुमच्या गेटला सिग्नल प्रोव्हाइड होणार आहे. एससीआरच्या गेटला सिग्नल प्रोव्हाइड होणार आहे. आलं का लक्षात? कसे सिक्वेन्स आहे तो. हो सर. हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्याशिवाय तुमचा एलईडी ऑन होणार नाही. एलईडी ऑन झाल्याशिवाय तुमचा ऑप्टोकपलर ऑन होणार नाही. ऑप्टोकपलर ऑन झाल्याशिवाय तुमच्या गेटला सिग्नल, एससीआरच्या गेटला सिग्नल मिळणार नाही. म्हणजे सगळं फंक्शन तुमच्या ह्या ट्रान्झिस्टरवरती डिपेंड आहे. ह्या ट्रान्झिस्टर ऑन झाला का तुमच्या गेट, थोडक्यात काय, हा ट्रान्झिस्टर ऑन झाला का तुमच्या गेटला सिग्नल मिळणार आहे एससीआरच्या, हा ट्रान्झिस्टर ऑफ झाला का तुमच्या गेटला सिग्नल मिळणार नाही. ओके. म्हणजे हा ट्रान्झिस्टर ऑन आणि ऑफ ऑन कधी होतोय आणि ऑफ कधी होतोय एवढाच मेन टास्क आहे, बरोबर आहे. समजलं का इथपर्यंत? आता मी जे काही इथपर्यंत आतापर्यंत सांगितलं ते समजलंय का? समजलंय का नाही? पुढचं हो सांगायचं. सर. हा, आता हा ट्रान्झिस्टरच्या बेसला सिग्नल कुठला दिलाय? लाईन सिंक्रोनायझर ट्रिगरिंग सर्किटचा आउटपुट तुम्ही काय केलंय? ट्रान्झिस्टरच्या बेसला दिलेला आहे. आता लाईन सिंक्रोनायझर ट्रिगरिंग सर्किट म्हणजे काय? त्याचं आउटपुट काय येते तर स्क्वेअर वेव्ह आहे. त्याचं आउटपुट काय आहे? स्क्वेअर वेव्ह. म्हणजे थोडक्यात डिजिटल सिग्नल त्याचं आउटपुट आहे. म्हणजे 1 0 किंवा म्हणजे एक काहीतरी इथं आउटपुट येईल, परत 0 त्याचं सिग्नल असेल, म्हणजे असं स्क्वेअर वेव्ह आउटपुट आहे. इथे बघा, इथे दिले ट्रिगरिंग पल्स, हे ट्रिगरिंग पल्स आहे, बरोबर आहे. आता ह्या जे काही ट्रिगरिंग पल्स आहेत त्याचं एक खालची लेवल आहे ती 0ची आहे, बरोबर आहे. आणि अप्पर साइड लेवल काय तर 5 व्होल्ट 3 व्होल्ट काय तर सिग्नल असेल.
हे काय तर 3 व्होल्ट 5 व्होल्टची काय तर पल्स किती म्हणजे जेवढे अँप्लिट्यूडची तुम्ही पल्स ही जे आउटपुटला पल्स जनरेट होते हे त्याचं अँप्लिट्यूड असेल मी कितीही असू शकता इथे. ओके. आता मला सांगा तुमचा ट्रान्झिस्टर ह्या पल्सच्या ड्युरेशन मध्ये ऑन होईल का इथं ऑन होईल हो? हा सिग्नल आपण याच्या ग्राउंडला बेसला दिलाय ना, येते लक्षात. हा जो काही ट्रिगरिंग पल्स म्हणून दाखवलाय नाही हे या सर्किटचं आउटपुट आहे. ट्रिगरिंग सर्किट्स किंवा लाईन सिंक्रोनायझर ट्रिगरिंग सर्किटचं हे जे काय आहे त्याचं आउटपुट आहे ए. आता मला सांगा हे अँप्लिट्यूड हाय असताना हा ट्रान्झिस्टर ऑन होईल का अँप्लिट्यूड लो असताना तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होईल किंवा याच्या बेसला सिग्नल कधी मिळणार आहे? ह्या स्टेटला मिळणार आहे का या खालच्या स्टेटला मिळणार आहे? हाय असताना. हाय असताना म्हणजे काय इथं काय तर आउटपुट तुम्हाला मिळते म्हणजे ह्या आउटपुट हा सिग्नल तुम्ही बेसला दिलेला आहे म्हणजे ह्या स्टेटला तुमचा Q1 ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे आणि ह्या स्टेटला तुमचा Q1 ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे. येते का लक्षात? म्हणजे काय हा ज्यावेळेस तुमचा पल्स मिळेल त्यावेळेस तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होईल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ट्रिगरिंग पल्स मिळेल म्हणजे ह्या ट्रान्झिस्टर म्हणजे ह्या जे काही सर्किट आहे त्या सर्किटचं आउटपुट ज्यावेळेस हाय असेल जास्त असेल म्हणजे हाय असेल त्यावेळेस हा Q1 ट्रान्झिस्टर ऑन होईल आणि हा Q1 ट्रान्झिस्टर ऑन झाल्या म्हणजे हा तुमचा सिग्नल ग्राउंडला प्रोव्हाइड होईल. हा सिग्नल ग्राउंडला प्रोव्हाइड झाल्यामुळे हा एलईडी ऑन होईल. एलईडी ऑन झाल्यानंतर हा एलईडीचा सिग्नल एलईडीची लाईट तुमच्या याच्या बेसला मिळेल. त्याच्या बेसला मिळाल्यामुळे हा तुमचा ट्रान्झिस्टर ऑन होईल. हा ट्रान्झिस्टर ऑन झाला का रजिस्टर आरईच्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज आहे ते तुमच्या गेटला प्रोव्हाइड होईल. आले का लक्षात वर्किंग ऑप्टोकपलर बेस्ड ट्रिगरिंग कसा वर्कआउट होत आहे? समजलंय का? समजलंय का रिपीट करायचं आहे? सर एकदा रिपीट करा. ओके रिपीट करा सर. ओके. आता हा Q2 ट्रान्झिस्टर कधी ऑन होतोय तुम्हाला समजलाय का? हा Q2 कधी ऑन होतोय? Q2 ऑन कधी होतोय? Q2 इज ऑप्टोकपलर. Q2 ट्रान्झिस्टर हा तुमचा ऑप्टोकपलर आहे बरोबर नाही? हा ऑन कधी होतोय? त्याच्या बेसला लाईट मिळाल्यानंतर बरोबर आहे का? हो सर. त्याच्या बेसला लाईट कधी मिळणार आहे मग? एलईडी ऑन झाल्यावर. एलईडी ऑन झाल्यानंतर. हा एलईडी ऑन कधी होणार आहे? Q1 ऑन झाल्यानंतर. Q1 ट्रान्झिस्टर ऍक्ट ऍज ऑन स्विच म्हणून झाल्यानंतर. येते का लक्षात? म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाच्या रिलेटेड आहेत बरोबर नाही? म्हणजे Q1 ऑन झाल्यानंतर एलईडी ऑन होणार आहे. एलईडी ऑन झाला तर Q2 ऑन होणार आहे आणि Q2 ऑन झाला तरच तुमच्या SR ला गेट पल्स मिळणार आहे. येते का लक्षात? इथपर्यंत समजलंय का सांगा? हो सर. हा हो सर. म्हणजे हो, काय सर. थोडक्यात काय Q1 ऑन झाला तरच तुमचा SR ऑन होणार आहे बरोबर आहे का? Q1 ऑन झाला तरच तुमचा SR ऑन होणार आहे थोडक्यात असं त्याचं मिनिंग किंवा SRच्या गेटला पल्स मिळणार आहे. येते का लक्षात? मग हा हो, सर. Q1 ऑन कधी होईल हो? याच्या बेसला सिग्नल मिळाला तर तो ऑन होईल. Q1च्या बेसला सिग्नल मिळाला तर तो ट्रान्झिस्टर Q1 काय होईल? ऑन होईल. मग याच्या बेसला सिग्नल आता हे एक सर्किट यूज केलंय की त्याचं आउटपुट हे स्क्वेअर वेव्ह आहे. स्क्वेअर वेव्ह म्हणजे हाय आणि लो त्याच्यामध्ये दोन पल्स असतात. एक हाय पल्स असते आणि एक लो पल्स असते. येते लक्षात? किंवा याला ट्रिगरिंग पल्स म्हणायचं. हाय म्हणजे स्क्वेअर वेव्ह सारखं स्क्वेअर वेव्ह त्याचा आउटपुट आहे. हाय पल्स आणि लो पल्स. ओके. मग हा Q1 ट्रान्झिस्टर ऑन कधी होईल? हाय पल्सला होईल का लो पल्सला होईल? हाय पल्स. हाय पल्स. हाय पल्सला. म्हणजे थोडक्यात काय ज्या वेळेस ह्या ट्रिगरिंग सर्किटचा आउटपुट हाय पल्स येईल त्यावेळेस Q1 ऑन होणार आहे. म्हणजे हा Q1 ऑन होणार आहे म्हणजे हा तुमचा एलईडी काय होणार आहे? ऑन होणार आहे. हा एलईडी ऑन होणार आहे म्हणजे तुमचा Q2 ट्रान्झिस्टर काय होणार आहे? ऑन होणार आहे. Q2 ट्रान्झिस्टर ऑन झाला म्हणजे तुमच्या SRच्या गेटला सिग्नल प्रोव्हाइड झाला. थोडक्यात काय हे जे काही सिंक्रोनाइज्ड ट्रिगरिंग सर्किट आहे त्याचा आउटपुट ज्यावेळेस हाय असेल त्यावेळेस SR ला तुमचे गेट पल्स प्रोव्हाइड होणार आहे आणि तुमचं SR ऑन होणार आहे. हा ज्यावेळेस लो पल्स असेल त्यावेळेस SR ला तुमच्या
गेट पल्स प्रोव्हाइड होणार आहे का? नाही होणार, कारण हा एससीआर तुमचा ऑफ असेल. हा एससीआर ऑफ असेल तर तुमचा एलईडी ऑफ असेल. एलईडी ऑफ असेल तर तुमचा हा Q2 ऑफ असेल, तर तुमच्या गेटला सिग्नल मिळणार नाही. पण तुमच्या एससीआरला गेटला फक्त एकदाच पल्स रिक्वायर्ड. एकदा एससीआर ऑन झाला का परत तुम्हाला त्याच्या गेटला पल्स रिक्वायर्ड नाही. म्हणजे काय, फक्त ह्याला एकदा हाय पल्स मिळणं गरजेचं आहे. एकदा हे जे हाय पल्स आली तर तुमचं एससीआर ऑन होणार आहे. आले का लक्षात? हो सर. समजलाय का? हो सर. ओके, हे झालं ऑप्टोकपलर बेस्ड ट्रिगरिंग सर्किट. सोपं आहे एकदम. रीड करून बघा, वाचून बघा, समजेल तुम्हाला. म्हणजे काय एक्सप्लेन केले तेच एक्सप्लेन केलेलं आहे. हा बोला, काय प्रॉब्लेम आहे का? ओके, बघा आता नेक्स्ट आहे ते युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर. आता युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर ही जी काही सर्किट आहे, आता आपण एक सर्किट डायग्राम बघितली आहे बघा. इथं कुठतर बघितले आहे, हे नाही, रेक्टिफायरचं जे काय हे बघितले ना, हीच ती सेम सर्किट डायग्राम आहे. जर तुम्ही बघितलं तर फक्त इथं काय यूज केलंय, झिनर डायोड रिव्हर्स बायस मध्ये यूज केलाय. इथं हेच सेम त्याचं हे आहे. इथं फक्त झिनर डायोड त्याच्यामध्ये रिव्हर्स बायस मध्ये यूज केलेला आहे. हा झिनर डायोड आहे. असं फक्त, आणि ही सर्किट फक्त आत ड्रॉ केले आणि एससीआर बाहेर ड्रॉ केला. असंच आहे सेम. जर तुम्ही सर्किट डायग्राम जर त्याची बघितली तर बघा ते सेम तसं आहे. बघा तुम्ही युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर सर्किट डायग्राम तुम्ही इथं बघा. हा युजेटी, आणि इथं फक्त खाली हा पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. इथं रेजिस्टर होता, इथं पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. हा कॅपॅसिटर, हा रेजिस्टर इकडे बाहेर काढलेला, तो इथं आतमध्ये काढलेला आहे. ओके, आता इथं काय आहे, युजेटी आहे. ओके, आणि इथून तुम्ही डायरेक्ट आउटपुट दिलं होतं. बघा ही सर्किट डायग्राम आणि ती सर्किट डायग्राम. इथं पल्स ट्रान्सफॉर्मर आहे, इथं रजिस्टर होता, रजिस्टरचं आउटपुट डायरेक्टली आपण दिलं होतं. बघा तुम्ही ती जर डायग्राम बघितली आपण तर तुमच्या लक्षात इथं. आता हे डायरेक्ट आपण एससीआर ला अप्लाय केलेला आहे, आणि इथं काय केले, युजेटी ला अप्लाय केलेला आहे. युजेटीच्या बेस टर्मिनलला अप्लाय केलेला आहे. बाकीचं याच्यामध्ये चेंजेस काही नाही. इथं फक्त ट्रान्सफर, इथं डायरेक्ट आपण याला अप्लाय केलंय. कशाला, थायरिस्टरला डायरेक्ट अप्लाय केलंय. तिथं युजेटीच्या बेसला अप्लाय केलेला आहे. आणि इथं आधीमध्ये याच्या आधी काय केलेलं आहे, तरी रिव्हर्स मध्ये झिनर डायोड यूज केलाय. इथं ट्रान्झिस्टर एससीआरच्या ऐवजी युजेटी यूज केलेला आहे, आणि इथं रेजिस्टरच्या ऐवजी पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. ओके, आता याचं फंक्शन कसं आहे बघा, याचं वर्किंग कसं आहे. आता हा रेक्टिफायर आहे. रेक्टिफायरचं आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला? व्हॉट इज द आउटपुट ऑफ रेक्टिफायर? रेक्टिफायरचं आउटपुट काय मिळतं आपल्याला? डीसी. प्युअर डीसी असतंय का होते? पल्सेटिंग डीसी. पल्सेटिंग डीसी म्हणजे प्युअर डीसी आपल्याला तो सिग्नल मिळत नाही. आता तुम्ही झिनर डायोड स्टडी केलाय का? झिनर डायोड? हो सर. ओके, त्याचे काय ऍप्लिकेशन आहे बघा. झिनर डायोड ऍज अ रेग्युलेटर म्हणून बघितले का ते ऍप्लिकेशन? झिनर डायोड रेग्युलेटर म्हणून असतं. मी रेग्युलेटर म्हणजे काय असते होते? झिनर डायोड ऍज रेग्युलेटर, रेग्युलेट करतं म्हणजे काय करतं? काय माहिती, रेग्युलेटरचं फंक्शन माहिती आहे का? व्हॉट इज मीन बाय रेग्युलेटर? कोण सांगू शकताय का? कुणाला माहिती आहे का व्हॉट इज मीन बाय रेग्युलेटर? रेग्युलेटर काय असतो? आता मला सांगा, रेक्टिफायरचं आउटपुट जे आलंय ते कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे?
हे रेक्टिफायरचं आउटपुट आहे ना, बरोबर आहे का? इथे मी ड्रॉ केलेलं आहे ते रेक्टिफायरचं आउटपुटच आहे का, फुल वेव्ह रेक्टिफायरचं? हो सर. हा, मग हे कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल. म्हणजे चेंज होते याचं आउटपुट, असं चेंज होते हाफ सायकल साठी, बरोबर आहे का? म्हणजे डीसी सिग्नल आहे का, हा प्युअर डीसी सिग्नल आहे का? नाही. नाही. मग रेग्युलेटर काय असतो, तर तो हा जो काही कॉन्स्टंट आपला जे काय म्हणजे पल्सेटिंग डीसी सिग्नल आहे का नाही, तो पल्सेटिंग डीसी सिग्नल हा डीसी मध्ये कन्वर्ट करतो. येतं का लक्षात? प्युअर डीसी मध्ये त्याचं कॉन्स्टंट आउटपुट असतं. म्हणजे हा झिनर डायोड ऍज अ रेग्युलेटर रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केला म्हणजे हा इट ऍक्ट एज अ रेग्युलेटर. झिनर डायोड ऍज अ रेग्युलेटर जे काही ऍप्लिकेशन आहे की नाही, म्हणजे काय असते, ह्या झिनर डायोडच्या अक्रॉसचं आउटपुट व्होल्टेज तुम्हाला कॉन्स्टंट मिळणार आहे किंवा डीसी मिळणार आहे, प्युअर डीसी मिळणार आहे. समजतं का मी काय सांगतोय ते? मी काय सांगतोय लक्षात येते का तुमच्या? हो सर. ओके. आता हे प्युअर, आता मग आधीचं जे काही आपण रेक्टिफायरचं जे काही सर्किट युज केलं होतं त्याच्यामध्ये आपण थायरिस्टरला इनपुट दिलं होतं, बरोबर आहे ना? थायरिस्टर म्हणजे झिनर डायोड त्याच्यामध्ये युज केला नव्हता, बरोबर आहे का? हो सर. काय यूज केला नव्हता, तर त्याच्यामध्ये आपण एससीआर यूज केला होता. आपला कंपोनंट तिथं होता तो एससीआर होता. ओके. आता इथं जो काही कंपोनंट आपण यूज करतोय का नाही, म्हणजे हे रेक्टिफायरचं आउटपुट ज्याला देणार आहे तो युजेटी आहे आणि हा युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर आहे. ही जी काही सर्किट आहे की नाही, हे युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर आहे. ओके. आता याला जो काही सप्लाय व्होल्टेज मिळणार नाही तर हा असतो तो डीसी लागतो. ह्या युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटरला जो काही सप्लाय व्होल्टेज लागतं तो डीसी सिग्नल लागतो, येते लक्षात? पण रेक्टिफायरचं आउटपुट आपलं प्युअर डीसी होतं का हो? नाही. नाही. मग हे प्युअर डीसी करायचं काम कुठल्या कॉम्पोनंटनं केलेलं आहे? झिनर डायोड. झिनर डायोड. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, आपल्याला ह्या सर्किटला इनपुट किंवा सप्लाय आणि इनपुट मध्ये चेंजेस असतात. हे सप्लाय व्होल्टेज आहे, या सप्लाय व्होल्टेजला आपण सप्लाय देतोय, तो सप्लाय आपल्याला डीसी द्यावा लागतो. म्हणजे डीसी द्यायचा असेल तर आपण काय पहिल्यांदा युज केला, रेक्टिफायर युज केला. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रेक्टिफायर? इट कन्वर्ट्स द एसी सिग्नल इनटू द पल्सेटिंग डीसी सिग्नल, बरोबर आहे का? रेक्टिफायरचं फंक्शन काय असते हो? इट कन्वर्ट्स द एसी सिग्नल इनटू द पल्सेटिंग डीसी सिग्नल. आणि हे आउटपुट, हे पल्सेटिंग डीसी आउटपुट आपण कशाला इनपुट दिलंय हो? झिनर डायोड. हा झिनर डायोड ऍज रेग्युलेटर म्हणायचं किंवा हा रेग्युलेटर म्हणा तुम्ही. ओके. झिनर डायोड ऍज रेग्युलेटर किंवा झिनर डायोडला दिलंय म्हणून, म्हणजे झिनर डायोड ऍज रेग्युलेटर म्हणून आपण युज केलेला आहे. म्हणजे काय, हे पल्सेटिंग डीसीचं प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करायचं काम कोणी केलेलं आहे, तर ह्या झिनर डायोडने केलेलं आहे. म्हणजे झिनर डायोडच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला काय मिळणार आहे हो? प्युअर डीसी सिग्नल मिळणार आहे, बरोबर आहे का? हो सर. The output of the Zener diode or output across the Zener diode is the pure DC signal. ओके. तो डीसी सिग्नल आपण काय केलाय, युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटरला सप्लाय व्होल्टेज म्हणून दिलेला आहे, बरोबर नाही? ह्या युजेटी रिलॅक्सेशनच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे ते आपण युजेटी रिलॅक्सेशन ला सप्लाय व्होल्टेज म्हणजे याचा आउटपुट आपण युजेटी रिलॅक्सेशनला दिलेला आहे, बरोबर आहे का? समजलाय का? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? समजलाय का? हा, इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? काय असेल तर विचारा. इथपर्यंत समजलं, इथून पुढचं अजून युजेटी रिलॅक्सेशनच्या पुढचं तुम्हाला सांगतो. म्हणजे इथपर्यंत काय आहे का सांगा प्रॉब्लेम? ओके. आता ह्या डीसी सिग्नल आपण काय केलाय, ह्या युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटरला इनपुट दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात इथं प्लस सिग्नल आलेला आहे आपला आणि इथं मायनस सिग्नल आपला आलेला आहे, असं कन्सिडर करा. याला डीसी सिग्नल दिलाय म्हणजे अप्पर साईडला पॉझिटिव्ह सिग्नल आलेला आहे आणि लोअर साईडला निगेटिव्ह डीसी आलेला आहे, असं कन्सिडर करा. ओके. आता मला सांगा, ज्यावेळेस इथं प्लस येईल इथं मायनस येईल त्यावेळेस तुमचा युजेटी काय होईल, ऑन होईल का? त्यावेळेस युजेटी ऑन होईल का? याचं बेस 2 आहे, बेस 1 आहे, त्यावेळेस हा आपला ऑन होईल का युजेटी? युजेटी ऑन कधी होईल हो?
कोण सांगू शकताय का? आपण बघितलं बघा पाठीमागचं एक युजेटीचं ट्रिगरिंग सर्किट होतं, त्याच्यामध्ये बघितलंय आपण युजेटी ऑन कधी होतो. कधी ऑन होतो? आठवतंय व्हीपी एक काय तर होतं बघा व्होल्टेज, व्हीपी व्होल्टेज एक काय तर होतं बघा. कुठलं व्होल्टेज होतं ते? काय म्हणायचं व्हीपीला? पीक व्होल्टेज. हा, पीक व्होल्टेज. ते कुठं जनरेट व्हायला पाहिजे पीक व्होल्टेज? किंवा कुठल्या टर्मिनलला युजेटीची मिळायला पाहिजे? युजेटी टर्मिनल सांगू शकताय का मला? कुठले कुठले टर्मिनल्स आहेत? हे खालचं टर्मिनल कुठलं आहे? बेस बेस 1 हे बेस 2 आणि हे कुठलं आहे? एमिटर इमिटर. बरोबर आहे. तर ते व्हीपी व्होल्टेज कुठे मिळायला पाहिजे, कुठल्या टर्मिनलला मिळायला पाहिजे, म्हणजे तो तुमचा युजेटी ऑन होईल. बेस 2 ला मिळायला पाहिजे, बेस 1 ला मिळायला पाहिजे, का इमिटरला मिळायला पाहिजे? ते पाठीमागच्या लेक्चर मध्येच बघितलंय बघा आपण. कुठल्या टर्मिनलला मिळायला पाहिजे? इमिटरला इमिटरला. म्हणजे काय बघा, इमिटरच्या अक्रॉस व्होल्टेज, इमिटरच्या टर्मिनलचं व्होल्टेज ज्यावेळेस व्हीपी होईल, व्हीपी म्हणजे पीक व्होल्टेज, त्याचा काहीतरी एक फॉर्म्युला होता बघा, इटा इंटू व्हीबी प्लस व्हीडी, ते फॉर्म्युला होता. त्या व्होल्टेज एवढं व्हीपी एवढं व्होल्टेज इमिटर टर्मिनल होईल, त्यावेळेस तुमचा युजेटी ऑन होणार आहे. मग हे व्हीपी व्होल्टेज कुठं जनरेट होईल हो? हे तुमचं व्होल्टेज, इमिटरचं व्होल्टेज कुठं जनरेट होईल? ते सर्किटमध्ये R1च्या अक्रॉस होईल, कॅपॅसिटरच्या अक्रॉस होईल, ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस होईल, का ह्या ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस होईल? कुठं होईल हो? कुठल्या हे सर्किट आपण बघितलंय, फक्त कंपोनंट वेगळा आहे. कुठं होईल? किंवा युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर्स बघा तुम्ही, त्याच्यामध्ये सेम सर्किट आहे. युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणजे ट्रिगरिंग बाय युजिंग युजेटी, जे सर्किट आपण बघितलंय ते तर सेम सर्किट आहे. हे फक्त इथं कंपोनंट वेगळा आहे, रेजिस्टर आहे. इथं काय होतो, ज्यावेळेस इथं प्लस मिळेल नाही तर मायनस मिळेल, त्यावेळेस काय होतो, कॅपॅसिटर आपलं चार्ज व्हायला चालू होतं. बरोबर आहे का? या व्हेरिएबल रेजिस्टर तो तुमचा कॅपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. कॅपॅसिटरचं व्होल्टेज म्हणजे व्हीसी इज इक्वल टू व्हीसी, व्हीसी इज इक्वल टू व्हीपी होत नाही तोपर्यंत तुमचा युजेटी काय असतो, ऑफ स्टेट मध्ये असतो. ज्यावेळेस तुमचं कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू पीक व्होल्टेज होईल, त्यावेळेस तुमचा हा युजेटी काय होतो, ऑन होतो का ऑफ होतो? तुमचा आवाज नाही क्लिअर आला. ऑन होतो. ऑन होईल त्यावेळेस. हा, म्हणजे कॅपॅसिटर ज्यावेळेस चार्ज व्हायला चालू होतो, कॅपॅसिटरचं व्होल्टेज, कॅपॅसिटर मधले जे काही चार्जिंग व्होल्टेज आहे ते व्होल्टेज इज इक्वल टू युअर व्हीपी, म्हणजे जे काही व्हीपीची व्हॅल्यू आहे तिथपर्यंत जोपर्यंत तुमचा कॅपॅसिटर चार्ज होत नाही तोपर्यंत तुमचा युजेटी काय होणार नाही, ऑन होणार नाही. म्हणजे ज्या वेळेस व्हीसी इज इक्वल टू व्हीपी होईल त्यावेळेस तुमचा युजेटी ऑन होईल आणि कॅपॅसिटर स्टार्ट टू डिस्चार्ज. आता डिस्चार्ज होताना कसा होईल होतो, डिस्चार्ज होताना हा इमिटर टर्मिनल थ्रू बेस 1 आणि प्रायमरी वाइंडिंग ऑफ पल्स ट्रान्सफॉर्मर, हा तुमचा प्लस ट्रान्सफॉर्मर आहे. पल्स ट्रान्सफॉर्मर, प्रायमरी वाइंडिंग ऑफ पल्स ट्रान्सफॉर्मर असा होईल. म्हणजे तुमच्या पल्स ट्रान्सफॉर्मरमधून सिग्नल फ्लो होणार आहे. म्हणजे पल्स ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंग व्होल्टेज तुमचं पल्स ट्रान्सफॉर्मरच्या निगेटिव्ह वाइंडिंगला जाईल आणि हे निगेटिव्ह वाइंडिंगला गेलेलं व्होल्टेज तुमचं कुठे देणार आहे आपण, एससीआर ला, ट्रिगरिंग पल्स टू एससीआर. येते का लक्षात? इथं पल्स ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलाय म्हणजे काय, ह्या पल्स ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट व्होल्टेज म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी व्होल्टेज ट्रान्सफर झाल्यानंतर हे प्रायमरीला आले म्हणजे तुमचं सेकंडरीला ट्रान्सफर होणार आहे. येते का लक्षात? हे प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंगला सिग्नल ट्रान्सफर झाल्यानंतर तुमच्या एससीआरच्या गेट पल्सला तुमच्या पल्स प्रोव्हाइड होईल आणि त्यावेळेस तुमचं एससीआर ऑन होईल. आले का लक्षात? समजलंय का? रिपीट करायचं आहे? रिपीट करा. रिपीट करा सर. हा.
ऑसिलेटर पासून पुढे म्हणजे रिलॅक्सेशन ऑसिलेटर पासून पुढे कम्प्लीट करू का? हे पहिल्या स्टार्ट पासून करू देत. हे जिनियर डायोडच्या पुढचं वर्किंग सांगायचं आहे का जिनियर पहिल्या स्टार्ट पासून सांगायचं आहे? झिनर डायोडच्या पुढचं सांगा सर. हा, जिनियर डायोडच्या पुढचं. बरोबर. आता 1 मिनिट फक्त तुम्हाला मी युजेटीचे आपले ट्रिगरिंग सर्किट आहे ते दाखवतो. हा, आता हे युजेटी मध्ये हे सेम सर्किट आहे बघा. हे जे काही सर्किट आहे ना ते इथे फक्त व्हेरिएबल रजिस्टर यूज केलेला आहे. आता याच्यामध्ये काय होत होतो, ह्या सर्किट मध्ये काय होत होतं सांगू शकते का कोण? ही सेम सर्किट आहे, फक्त इथं व्हेरिएबल रजिस्टर आहे आणि इथं पल्स ट्रान्सफॉर्मर. इथून डायरेक्टली जे तुम्ही गेट दिले का नाही तिथं फक्त पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केला, बाकीच काय नाही. ह्याच्यामध्ये काय होत होतं सांगू शकते का कोण मला? हे तुम्हाला समजलं असलं तर तुम्हाला ते समजायला काय अडचण येणार. काय होत होतं ज्यावेळेस आपण व्हीव्हीबी सिग्नल अप्लाय करू त्यावेळेस काय होत होतं? कॅपॅसिटर चार्जिंग व्हायला स्टार्ट होत होतं. कॅपॅसिटर चार्जिंग होत होता. कॅपॅसिटर चार्ज झाल्यानंतर काय होत होतं पुढं? कॅपॅसिटरची व्हॅल्यू इज इक्वल टू पीक व्हॅल्यू, म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू पीक व्होल्टेज व्हीपी. इथपर्यंत व्होल्टेज आपलं चार्ज झाल्यानंतर काय होत होतं? कॅपॅसिटर चार्ज झाल्यानंतर युजेटी ऑन होत होत. युजेटी ऑन होत होता. युजेटी ऑन झाल्यानंतर काय होत होतं? कॅपॅसिटर काय होत होता? डिस्चार्ज होत डिस्चार्ज होताना तो कसा होत होता? इमिटर टर्मिनल, बेस 2 टर्मिनल, बेस 1 टर्मिनल, R3 रजिस्टर आणि परत हा तुमच्या ग्राउंडला किंवा निगेटिव्ह दुसऱ्या प्लेटला असाच होत होता ना. हो सर. हा, हो सर. मग तिथं इकडे गेटला सिग्नल मिळताना कुठला सिग्नल मिळत होता? एससीआरच्या गेटला R3च्या अक्रॉसचं व्होल्टेज मिळत होतं. बरोबर आहे का? हो सर. आता आत्ताच्या केसमध्ये काय आहे, इथं रजिस्टर R3 नसून इथं पल्स ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे ह्या पल्स ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंग मधून जो काय सिग्नल फ्लो होणार आहे तो सिग्नल तुमच्या पल्स ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला ट्रान्सफर होणार आहे. येते लक्षात? आणि पल्स ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी वाइंडिंग तुम्ही गेटला कनेक्ट केलेलं आहे एससीआरच्या, म्हणजे फक्त इथं R3च्या ऐवजी पल्स ट्रान्सफॉर्मरच आहे. बाकीचं याच्यामध्ये काहीही चेंज नाही याच्या वर्किंग मध्ये. फक्त हा जो काही व्हीव्हीबी सिग्नल आहे की नाही, व्हीव्हीबी सिग्नल मिळवण्यासाठी तुम्ही गेट हे जे काय ब्रिज रेक्टिफायर आणि जिनर डायोड यूज केलेला आहे. बाकीच काय सुद्धा चेंज नाही त्याच्यामध्ये. समजताय का? दुसरा त्याच्यामध्ये कोणताही चेंज नाही. फक्त हा जो काही व्हीव्हीबी सिग्नल आहे तो व्हीव्हीबी सिग्नल कसा क्रिएट केलेला आहे तुमचा ब्रिज रेक्टिफायर आणि झिनर डायोड, झिनर रेग्युलेटर, त्याचं आउटपुटच या सर्किटला दिलेलं आहे. आणि इथं बाय युजिंग R3च्या ऐवजी फक्त पल्स ट्रान्सफॉर्मर यूज करून तुमची गेटला सिग्नल प्रोव्हाइड केलेला आहे. बाकीच काय सुन बघा तुम्ही तिथं बाकीचे चेंजेस काही सुद्धा नाहीत. फक्त व्हीव्हीबी जो काही सिग्नल क्रिएट केलेला आहे तो बाय युजिंग रेक्टिफायर आहे. बघा सेम सर्किट आहे, फक्त इथं R3च्या ऐवजी पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. आणि ते व्हीव्हीबी दिलेलं नाही बघा. इथं व्हीव्हीबी दिलंय का? इथं नाही दिलं. म्हणजे हा व्हीव्हीबी सिग्नल आपण कसा क्रिएट केलाय? बाय युजिंग ब्रिज रेक्टिफायर आणि झिनर डायोड. म्हणजे झिनर डायोडचं जे काही व्हीझेड व्होल्टेज आहे ते व्होल्टेज म्हणजे तुमचं व्हीव्हीबी व्होल्टेज आहे. समजलंय का? सेम ते फंक्शन आहे, बाकीच काय नाही. म्हणजे फक्त इथं R3च्या अक्रॉस व्होल्टेज आपण एससीआरच्या गेटला देत होतो, ते फक्त पल्स ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंग मधून फ्लो होणारा सिग्नल तुमचा सेकंडरी वाइंडिंग मध्ये ट्रान्सफर होईल आणि तो सिग्नल तुमच्या एससीआरच्या गेटला प्रोव्हाइड होईल. आले का लक्षात आता तरी? सर कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना ते सांगा. हा, आता चार्ज कसा होणार आहे? ह्याला व्हीव्हीबी मिळणार आहे म्हणजे हा कॅपॅसिटर आपला चार्ज होणार आहे. बरोबर नाही? आता चार्ज होतोय, युजेटी ऑन कधी होतोय? व्हीपी इमिटरला तुमचे व्हीपी व्होल्टेज मिळायला पाहिजे, एवढी त्याची कंडिशन आहे. कशाची? युजेटीची. बरोबर आहे का? हो सर. मग हे इमिटरला व्होल्टेज कुठून प्रोव्हाइड होणार आहे? तर ह्या कॅपॅसिटरचं जे काही व्होल्टेज आहे
ती तुमचं इमिटरला आणि ह्या बेस टूला कनेक्टेड आहे. म्हणजेच हे जे काय व्होल्टेज आहे तो तुमच्या इमिटरला कनेक्ट होणार आहे. कुठलं? कॅपॅसिटर व्होल्टेज. येते लक्षात? कॅपॅसिटर मध्ये ज्यावेळेस व्हीपी व्होल्टेज एवढी व्हॅल्यू स्टोअर होईल, मी काय सांगतो बघा, कॅपॅसिटर मध्ये ज्यावेळेस व्हीपी व्होल्टेज एवढी व्हॅल्यू स्टोअर होईल त्यावेळेस तुमचं युजेटी ऑन होणार आहे. आले का लक्षात? समजलं का हा पॉइंट? युजेटी ऑन कधी होणार आहे? कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू व्हीपी. म्हणजे व्हीपी मध्ये ज्यावेळेस कॅपॅसिटर मध्ये ज्यावेळेस व्हीपी एवढं व्होल्टेज स्टोअर होईल तुमचं युजेटी ऑन होईल. आता कॅपॅसिटर युजेटी ऑन झाला म्हणजे कॅपॅसिटरला डिस्चार्ज व्हायला एक पाथ प्रोव्हाइड झाला. आता ह्या आधी युजेटी ऑफ असताना ह्याला कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला पाथ प्रोव्हाइड होत नव्हता. आता हा ऑन झाला म्हणजे ह्याला एक डिस्चार्ज व्हायला पाथ प्रोव्हाइड होतो. कसा पाथ प्रोव्हाइड होतोय? ह्या इमिटर कडून बेस 1 टर्मिनल ह्या प्रायमरी वाइंडिंग मधून हा असा एक पाथ प्रोव्हाइड होतो. येते का लक्षात? म्हणजे हा तुमचा कॅपॅसिटर असा डिस्चार्ज. हे जर ऑफ असेल तर हा इथून सिग्नल फ्लो होईल का? नाही होणार, कारण हा ऑफ आहे. हे ऑन झाल्यानंतर ह्याला एक असा पाथ प्रोव्हाइड होतो डिस्चार्ज व्हायला. हे डिस्चार्ज होताना हा पल्स ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंग मधून तुमचा सिग्नल काय होणार आहे? फ्लो होणार आहे. होणार आहे का? होतं का प्रायमरी वाइंडिंग मधून सिग्नल फ्लो तुमच्या? हो सर. या प्रायमरी वाइंडिंग मधून फ्लो होणारा सिग्नल तुमच्या सेकंडरी वाइंडिंग कडे ट्रान्सफर होतो. हे पल्स ट्रान्सफॉर्मरचं तेच फंक्शन आहे. प्रायमरी वाइंडिंग मधला सिग्नल तुमचा सेकंडरी वाइंडिंग मध्ये ट्रान्सफर करायचा. मग तो स्टेप अप असू द्या, स्टेप डाऊन असू द्या. आले का लक्षात? हो सर. हे प्रायमरी वाइंडिंग मधून सिग्नल फ्लो होताना तुमचं सेकंडरी वाइंडिंग मध्ये ट्रान्सफर होणार आहे. सेकंडरी वाइंडिंग आपण कशाला कनेक्ट केलंय हो? गेट ऑफ दी एससीआर. म्हणजे तुमच्या गेटला सिग्नल मिळणार आहे. गेटला सिग्नल मिळाला म्हणजे तुमचं एससीआर काय होणार आहे? ऑन होणार आहे. आले का लक्षात? हो हो सर. सर. ओके. आता कॅपॅसिटर डिस्चार्ज कुठल्या पॉईंट पर्यंत होईल? कुठपर्यंत होईल? त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा. युजेटीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आठवते का बघा तुम्हाला? अशी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अशी इकडं असं होऊन ह्या पॉईंट नंतर परत तो इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतो इथपर्यंत. आता ह्या पॉइंटला व्हीपी म्हणायचं. व्हीपी ह्या पॉइंटला तुमचं युजेटी ऑन होतोय. युजेटी ऑन होत असताना ते व्होल्टेज काय होतं? कॅपॅसिटर मधलं व्होल्टेज डिक्रीज होत जाणार आहे. बरोबर आहे का? ऑन डिस्चार्ज होताना कॅपॅसिटर व्होल्टेज काय होते? डिक्रीज होत आहे ना. डिस्चार्ज होते म्हणजे काय? कॅपॅसिटर मधलं व्होल्टेज डिक्रीज होत आहे. कुठपर्यंत डिक्रीज व्हायला पाहिजे? इथे एक पॉईंट आहे बघा. ह्या पॉईंटला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? व्हॅली पॉइंट. व्हॅली पॉइंट. व्हॅली पॉइंट म्हणजे इट इज द एंड ऑफ हा एक रिजन आहे बघा. हे पीक पॉइंट पासून ह्या व्हॅली पॉइंट पर्यंत एक कुठलं तर रिजन आहे बघा. रिजनचं एक नाव आहे. निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. हा, म्हणजे निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. म्हणजे ह्या एंड ऑफ निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन म्हणजे काय? इथपर्यंत तुमचं कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार आहे. म्हणजे एकदा व्हॅल्यू पॉइंट पर्यंत तुमचं व्होल्टेज डिक्रीज झालं काय, ह्या व्हॅल्यू पॉइंट नंतर तुमचं युजेटी ऑफ होणार आहे. परत युजेटी ऑफ होणार आहे. परत तुमचा कॅपॅसिटर चार्ज व्हायला स्टार्ट होईल. परत तो कुठपर्यंत चार्ज होईल? 50 पॉईंट पर्यंत. म्हणजे परत ती प्रोसेस. परत 50 पॉईंटला आला का परत युजेटी तुमचा ऑन होईल. युजेटी ऑन झाला का परत व्होल्टेज डिक्रीज होत जाईल. परत व्होल्टेज डिक्रीज कुठपर्यंत होणार आहे? व्हॅली पॉईंट पर्यंत होणार आहे. व्हॅली पॉईंटला आला का परत युजेटी ऑफ होईल. परत कॅपॅसिटर चार्ज व्हायला स्टार्ट होईल. समजलंय? समजलंय का वर्किंग? हो सर. हो सर. आता हे जे सांगितलंय ते युजेटीचं जे काही आधीचं सर्किट बघितलंय ना, तिथं पण हे क्रायटेरिया लागू होतो बरं का. तिथं पण आहे. हे जे आहे ते तिथपर्यंत होत आहे. त्या सिच्युएशन मध्ये पण होत आहे. ते तुम्ही सांगायचं विसरलं होतं. हे म्हणजे ही जी काही कंडिशन आहे ती त्या सर्किटमध्ये पण आहे. येते का लक्षात? म्हणजे कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना तो कुठेतरी एक लिमिट आहे. व्हॅली पॉईंट पर्यंत डिस्चार्ज होणार आहे. एकदा व्हॅली पॉईंट आला का युजेटी ऑफ होणार आहे. युजेटी ऑफ झाला का परत कॅपॅसिटर चार्ज व्हायला स्टार्ट होणार आहे. परत तो कॅपॅसिटर कुठल्या पॉईंट पर्यंत चार्ज होणार आहे? व्हीपी पॉईंट पर्यंत चार्ज होणार आहे. एकदा व्हीपी झाला का परत युजेटी तुमचा ऑन होणार आहे. परत कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार आहे. परत कॅपॅसिटर कुठपर्यंत डिस्चार्ज होईल? व्हॅली पॉईंट पर्यंत डिस्चार्ज होईल. व्हॅली पॉईंट आला का युजेटी ऑफ होईल. कॅपॅसिटर स्टार्ट टू चार्ज. आले लक्षात? ही कंटिन्युअसली पुढे प्रोसेस चालू राहील. आले लक्षात? समजलंय का? हो सर. सगळ्यांना बॉईज मध्ये समजलंय का? हो सर. ओके.
ठीक आहे. आता बघा, आता लास्टची एक मेथड राहिलेली आहे फक्त. एसआर ट्रिमिंग बाय युजिंग पीयूटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर. आता मगाशी आपण बघितलं की युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर होता, तिथं आहे तो पीयूटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर आहे. पीयूटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर. आता पीयूटी काय त्याचं फंक्शन आहे, कोण सांगू शकताय का मला? व्हॉट इज द फंक्शन ऑफ पीयूटी? पीयूटीच काय फंक्शन आहे किंवा कसा वर्कआउट होतो पीयूटी, काय माहित आहे का तुम्हाला? काय होतं लॉंग फॉर्म काय आहे पीयूटीचा? प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके. आता हे जो काय पीयूटी आहे याचं जे काय वर्किंग आहे किंवा जे काय याचं फंक्शन आहे किंवा तो वर्क कसा होतो तर सेम ॲज अ युजेटी. त्याचे काय वर्किंग आहे ते सेम युजेटी सारखं आहे. ओके, सेम युजेटी सारखं आहे. म्हणजे काय आहे बघा, त्याला 3 टर्मिनल्स आहेत, एक ॲनोड, दुसरं कॅथोड आणि तिसरं गेट. बघा मी काय सांगतो, ॲनोड कॅथोड गेट. आता गेट आहे ते ॲनोड गेट आहे, सेम एसआर सारखा सिम्बॉल आहे, फक्त चेंज काय आहे, एसआरला कॅथोड साईडला गेट आहे, याला ॲनोड साईडला गेट आहे. आणि याचं जे काही वर्किंग आहे ते सेम ॲज युजेटी, युजेटी सारखं सेम आहे. फक्त चेंज काय आहे, हा युजेटी ऑन कधी, पीयूटी ऑन कधी होतो बघा, याच्यामध्ये 2 व्होल्टेजेस याला अप्लाय केलेले आहेत. याच्या इनपुट साईडला 2 व्होल्टेजेस अप्लाय केलेले आहेत. एक आहे ते ॲनोड व्होल्टेज VA, हे ॲनोडला एक सिग्नल अप्लाय केलेला आहे, आणि दुसरा आहे तो गेट व्होल्टेज VG, गेट व्होल्टेज VG. आता हा पीयूटी ऑन कधी होतो माहिती आहे का तुम्हाला? पीयूटी ऑन कधी होतो? याच्या इनपुटला 2 व्होल्टेजेस अप्लाय केलेले आहेत. हा पीयूटी ऑन कधी होतो? Anode voltage is greater than gate voltage. ओके, हा म्हणजे VA ॲनोड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन VG, म्हणजे VG म्हणजे गेट व्होल्टेज पेक्षा ॲनोड व्होल्टेज ज्यावेळेस तुमचं गेट व्होल्टेज म्हणजे ॲनोड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन VG, म्हणजे ॲनोडचं व्होल्टेज हे गेट व्होल्टेज पेक्षा ग्रेटर होईल, त्यावेळेस तुमचं पीयूटी काय होणार आहे, ऑन होणार आहे. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत समजलंय का? हो. ओके, म्हणजे हे म्हणजे ॲनोडचं व्होल्टेज ई ग्रेटर पाहिजे गेट पेक्षा. आता ह्या 2 व्होल्टेज मधलं कुठलं व्होल्टेज इन्क्रीज होऊ शकतो आणि कुठलं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे? गेटचं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे का ॲनोडचं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे? Gate voltage. गेट व्होल्टेज कॉन्स्टंट आहे, म्हणजे गेट व्होल्टेज तुमचं कॉन्स्टंट आहे. बघा आता इथे जर वेव्हफॉर्म जर तुम्ही ड्रॉ केली तर याचं गेट्स व्होल्टेज काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, आणि कुठलं व्होल्टेज चेंज होऊ शकतं, ही गेट व्होल्टेज आहे बरं का, VG, आणि कुठलं व्होल्टेज चेंज होऊ शकतो? Anode voltage. ॲनोड. का चेंज होते ॲनोड व्होल्टेज? काय रिझन आहे त्या पाठीमागचं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, की ॲनोड व्होल्टेज का चेंज होते? PUT टर्न ऑन होण्यासाठी. नाही, चेंज का होतंय, त्याचं व्होल्टेज का व्हॅरी होतंय? ते ऑन कधी होते, ऑफ कधी होते ती नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्या अक्रॉस व्होल्टेज चेंज का होते, कॉन्स्टंट का राहत नाही? का कॉन्स्टंट राहत नाही किंवा चेंज का होते हो? ॲनोड व्होल्टेज, ॲनोड टर्मिनल कशाला कनेक्ट केले हो, कुठल्या टर्मिनलला, कुठल्या कंपोनंटला कनेक्ट आहे? रेजिस्टरला पण कनेक्ट आहे आणि कॅपॅसिटरला पण कनेक्ट आहे. कॅपॅसिटरचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हीव्हीबी सप्लाय अप्लाय कराल त्यावेळेस कॅपॅसिटर काय होईल, एक VG कॉन्स्टंट व्होल्टेज तुमचं ह्या गेटला तुमच्या अप्लाय राहील, एक VG कॉन्स्टंट व्होल्टेज अप्लायड राहील. नंतर काय होईल, हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला स्टार्ट होईल, बरोबर आहे का?
येते का लक्षात? कॅपॅसिटर काय होईल? चार्ज होईल का डिस्चार्ज होईल? चार्ज होईल. चार्ज होईल. चार्ज होईल म्हणजे काय होईल? ऍनोडचं व्होल्टेज इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? चार्जिंग होतं म्हणजे काय होतं? कॅपॅसिटर व्होल्टेज इन्क्रीज होतंय का डिक्रीज होतंय? इन्क्रीज होत. कॅपॅसिटर व्होल्टेज काय होईल तुमचं? इन्क्रीज होईल, म्हणजे इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल. असं कॅपॅसिटरचं व्होल्टेज कशाला आपण अप्लाय केलं? ऍनोड टर्मिनलला अप्लाय केलंय ना. हे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आहे तेच आपल्या ऍनोड व्होल्टेजला ऍनोडला कनेक्टेड आहे. म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर ऍनोडचं पण व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे. समजतंय का मी काय सांगतोय? हो सर. हा, म्हणजे त्यामुळे हे कॉन्स्टंट नाहीये. म्हणजे कॅपॅसिटर चार्जिंग डिस्चार्जिंग होतोय त्यामुळं ऍनोड व्होल्टेज तुमचं कॉन्स्टंट नाहीये. म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज इन्क्रीज झालं का तुमचं ऍनोड व्होल्टेज पण इन्क्रीज होणार आहे. इथे पाठीमागचं लॉजिक आहे. ओके, आता कॅपॅसिटर व्होल्टेज इन्क्रीज होते म्हणजे ऍनोड व्होल्टेज इन्क्रीज होते. ज्या वेळेस कॅपॅसिटरचं व्होल्टेज हे गेट, हे जे काही गेट सिग्नल आहे त्या गेट सिग्नल पेक्षा जास्त होईल त्यावेळेस तुमचा पीयूटी काय होईल? ऑन होईल का ऑफ होईल? वेन ऍनोड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन गेट व्होल्टेज. ऑन होईल. ऑन होईल. आता ऍनोड व्होल्टेज म्हणजे कोणतं व्होल्टेज लक्षात आलंय का तुमच्या? व्हॉट इज द ऍनोड व्होल्टेज? कुठला आहे ऍनोड व्होल्टेज? कॅपॅसिटर व्होल्टेज इज अ ऍनोड व्होल्टेज. कॅपॅसिटर मधलं जे काय व्होल्टेज आहे त्यालाच ऍनोड व्होल्टेज म्हणायचं. आले का लक्षात? हो सर. हा, म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज म्हणजेच आपलं ऍनोड व्होल्टेज आहे ते लक्षात घ्या. कारण कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज आपण ऍनोडला कनेक्ट केलेला आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुमचा ऍनोड व्होल्टेज हे गेटपेक्षा जास्त होईल त्यावेळेस तुमचा पीयूटी ऑन होईल. आता एकदा पीयूटी ऑन झाला, पीयूटी ऑन झाल्यानंतर पुढची स्टेप काय होईल? सेम युजेटी सारखं काय होईल? सेम नेक्स्ट स्टेप मध्ये पीयूटी ऑन झाल्यानंतर काय होईल? कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल. कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल. कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना कसं होईल? ॲनोड कॅथोड हा आरके करंट लिमिटिंग रेजिस्टर आहे. आरके रेजिस्टर आणि ग्राउंड असं तुमचं कॅपॅसिटर होईल डिस्चार्ज. डिस्चार्ज होताना त्याचं कॅपॅसिटर व्होल्टेज इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? डिक्रीज होईल. म्हणजे इथे इन्क्रीज झालेलं व्होल्टेज परत काय होईल? डिक्रीज होईल. आता परत काय होईल? ज्या वेळेस ॲनोडचं व्होल्टेज ही गेटपेक्षा लेस होईल, बरोबर नाही? ज्यावेळेस ॲनोडचं व्होल्टेज ही गेटपेक्षा लेस होईल त्यावेळेस काय होईल? पीयूटी टर्न ऑफ होईल. पीयूटी टर्न ऑफ होईल आणि परत तुमचा कॅपॅसिटर काय होईल? चार्ज होईल. परत कॅपॅसिटर चार्ज होईल. ज्यावेळेस चार्जिंग व्होल्टेज इज ग्रेटर दॅन गेट व्होल्टेज देन पीयूटी इज ऑन. नंतर काय होईल? कॅपॅसिटर स्टार्ट टू डिस्चार्ज. कॅपॅसिटर डिस्चार्ज ज्यावेळेस गेट व्होल्टेज म्हणजे ॲनोड व्होल्टेज गेटपेक्षा लेस होईल त्यावेळेस परत तुमचा पीयूटी ऑफ होईल. परत कॅपॅसिटर चार्ज होईल, डिस्चार्ज. ही प्रोसेस तुमची कंटिन्युअसली पुढे चालू राहणार आहे. आता हा जो काय पीयूटी हा जो काय रिलॅक्सेशन ऑसिलेटर हे जे काय आपण यूज करून ट्रिगरिंग करतोय, म्हणजे इथे तुमचा आउटपुट व्होल्टेज कशाला दिलंय बघा, हे तर तुमचं आउटपुट व्होल्टेज आहे. हे तुम्ही एसएचच्या गेटला अप्लाय करणार आहात. लक्षात घ्या, हे तुम्ही गेटला अप्लाय करणार आहात. म्हणजे अशा टाईपचं व्होल्टेज तुम्हाला मिळणार आहे त्याच्या आउटपुटला. हे असं व्होल्टेज म्हणजे हे सॉफ्टटूथ वेव्ह म्हणायचं. कुठली वेव्ह फॉर्म म्हणायचं ह्याला? सॉफ्टटूथ. म्हणजे चार्जिंग हे डिस्चार्ज, चार्जिंग हे डिस्चार्ज, याला सॉफ्टटूथ वेव्ह म्हणायचं. कुठली वेव्ह फॉर्म म्हणायचा? सॉफ्टटूथ. बघा, SWATT, सॉफ्टटूथ वेव्ह असं त्याचं हे आहे. सॉफ्टटूथ. सॉफ्टटूथ का म्हणायचो? व्हॉट इज मीन बाय स्वा? SWA. स्वा म्हणजे काय? स्वा. स्वा कशाला म्हणायचं माहिती आहे का? मराठीत स्वा कशाला, इंग्लिशमध्ये स्वा कशाला म्हणतात? स्वा कशाला म्हणतात माहिती आहे का इंग्लिशमध्ये? तुम्ही ते लाकूड कट करायचं कटर बघितलंय का? हो सर. किंवा
ती लाकूड कट करायचं करवत असतो बघा आपल्याकडे ते कट करायसाठी. हो सर. बघितलंय का ते सगळ्यांनी? हो सर. करायसाठी असतंय बघा. त्याला सॉ म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सॉ. आणि टूथ कशाला म्हणायचं? टूथ म्हणजे काय? दात. दात. मग ते त्या करवताचे काय दात असतात का नाही त्या ह्याचे ते कट करायसाठी आपण वापरतो बघ, खाली दात असतात का नाही? ते कसे असते तो? हे असे असतात का? हो सर. हो सर. सर. ते जे असं असतं का ते जे काही दात असते त्या करवचे ते असे असतात का? म्हणून ह्याला शॉर्ट टूथ येऊ म्हणायचं. आले का लक्षात? हो सर. हा, इथून पुढे लक्षात राहील का शॉर्ट टूथ येऊ म्हणजे कुठली वेव? राहील का? हो सर. हो हे सर. कशामुळे जनरेट होते? कॅपॅसिटरच्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंगमुळे जनरेट होते. म्हणजे हेच आउटपुट व्होल्टेज म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेजेस आपण आउटपुटला कनेक्ट करणार आहे. आले लक्षात? समजलंय का हेच वर्किंग? समजलंय का हो सर. सगळ्यांना? ऑल स्टुडंट्स? हो सर. ओके, ठीक आहे. इथं आपलं चॅप्टर एंड झालेलं आहे. आपला जो काय थर्ड चॅप्टर आहे तो इथं संपलेला आहे.